नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 11 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 6:15 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. तर सुरुवात करूया. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये काय कंडिशन आहे ते चेक करूया. टोटल क्रिप्टोकरन्सीज आहेत 11,215. सो आणखीन क्रिप्टोकरन्सीज नवीन रजिस्टर झालेले आहेत कालपासून. 398 क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस अवेलेबल आहेत ट्रेडिंगसाठी. $1.91 ट्रिलियन मार्केट कॅप आहे. 118.418 बिलियन 24 तासांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. 45.2% बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे आणि 19.8% इथिरियमचा डॉमिनन्स आहे. जर आपण ओव्हरऑल मार्केट कॅप चेक केलं तर $1.91 ट्रिलियन आहे. कालपासून म्हणजे 24 तासांमध्ये 2.33% ओव्हरऑल मार्केट वर आलेलं आहे. आणखी आपण चेक करूया टॉप 10 क्रिप्टोकरन्सीजची काय कंडिशन आहे. बिटकॉइन पहिल्या नंबरवरती $46,025 आहे. आता जवळजवळ 0.5% वाढलाय कालपासून आणि 19.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. सेकंड रँकला इथिरियम $3,225 आहे. 1.90% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 26% वाढलाय 7 दिवसांमध्ये. तिसऱ्या नंबरवरती BNB आहे. $386 आता आहे. 5.12% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 17.84% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टेदर चौथ्या नंबरवरती $1 आहे. कार्डेनो म्हणजे ADA $1.78 म्हणजे $1.78 आहे. 12.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 21.25% वाढलाय 7 दिवसांमध्ये. रिपल आहे 6व्या नंबरवरती 88 सेंट्सला पोहोचलेला आहे. आता 3.64% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 7 दिवसांच्या मानाने काही ग्रोथ किंवा काही लॉसेस नाही दिसत आहे तिथे. आता डोज कॉइन आता 7व्या नंबरला आहे. 26.71 सेंटला म्हणजे $0.2671. 3.70% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 34% वाढलाय 7 दिवसांमध्ये. USD कॉइन 8व्या नंबरवरती $0.9998 म्हणजे $1 आहे. ग्रोथ किंवा लॉस तसं काही नाहीये. पोल्काडॉट आता आहे 9व्या नंबरवरती $21.40 0.51% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 18.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. युनिस्वॉप आता $30 जाऊन पोहोचलेला आहे. जवळजवळ 1.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 36.5% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. आपले टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करून झालेले आहेत. आपण आता वळूया क्रिप्टोकरन्सी जगतातल्या घडामोडी आणि बातम्यांकडे. आज बऱ्यापैकी नवीन डेव्हलपमेंट्स दिसत आहेत. आपण चेक करूया पुढे काय म्हणणं आहे, कुठल्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्स काय आहेत ते चेक करूया. इथिरियम सप्लाय फ्लिप्स ब्रीफली इनटू डिफ्लेशन ॲज गॅस फीज स्पाइक. तर आता लेटेस्ट जो लंडन हार्ड फोर्क जो झालेला आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये, त्याच्यामध्ये असं एक अपडेट होतं की ज्याच्यानुसार जी काही फी गोळा होत जाईल तर ती थोडीशी फी त्यातल्या 1% बर्न होईल. बर्न म्हणजे काय की डिस्ट्रॉय होईल. म्हणजे थोडक्यात काय की ती जी फी मायनर्सला मिळणार होती त्यातला 1% एक ठरलेला हिस्सा जो आहे तो बर्न होईल म्हणजे डिस्ट्रॉय होईल. त्यामुळे काय होईल की नवीन जे काय म्हणतो थोडक्यात आपण की मार्केटमध्ये जो काही सप्लाय येतो आहे तर ती जी फी आहे ती जर कमी गेली मायनर्सकडे किंवा गेलीच नाही तर काय होणार की नवीन सप्लाय जो आहे तो थोडासा कमी होत जाणार. त्यातलं जुनं जे फीचं पार्ट आहे तो डिलीट झाल्यामुळे किंवा डिस्ट्रॉय झाल्यामुळे. आणि तेच आता झालेलं आहे की थोड्या वेळासाठी तरी ऍटलिस्ट इथिरियम डिफ्लेशनरी झाला होता. म्हणजे नवीन सप्लाय जो येत होता तो बर्न झालेल्या इथिरियमच्या क्वांटिटीपेक्षा कमी होता. थोडक्यात 945.1184 इथिरियम बर्न झाले एका तासामध्ये आणि नवीन इश्यू झाले 528. सो ओव्हरऑल जर तुम्ही चेक केलं तर 945 मायनस 528 केल्यावरती कळतं की एका तासामध्ये 417 इथिरियम ओव्हरऑल बर्न झाले. सो मायनस 417 इथिरियम हा त्यावेळेचा सप्लाय होता विच इज डिफ्लेशनरी. म्हणजे अॅन्युअलाइज जर चेक केलं तर 3% जवळजवळ इथिरियमचा सप्लाय हळूहळू कमी होत जाईल. पण हे कंटिन्युअसली असंच नाही राहणार. गॅस फीज जास्त असल्यामुळे हे झालं होतं. गॅस फीज जास्त राहिल्या तर हे असंच होत राहील की 3% सप्लाय ओव्हरऑल कमी होऊन जाईल वर्षभरामध्ये. पण जर गॅस फीज परत कमी झाल्या तर मात्र हे वर खाली होत राहील. पण ही चांगली बातमी आहे. त्यामुळे इथिरियमचा प्राइस वाढू शकते. जर लोकांना कळलं की सप्लाय लिमिटेड आहे तर ऑफकोर्स त्या गोष्टीची मागणी जास्त असते आणि त्यामुळे आणखीन प्राइस वाढते. पुढच्या बातमीकडे वळूया. मॅन हू मिंटेड 14 मिलियन ICX टोकन्स ड्यू टू अ बग कॅन परस्यू लॉसूट टू कीप देम. तर एक माणूस होता ज्याने 2020 मध्ये एका
ब्लॉकचेनला मायनिंग करत होता किंवा मग तो चेक करत होता, त्याला एक प्रॉब्लेम सापडला त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्याने 1,40,00,000 टोकन्स तो इश्यू करून स्वतःकडे ठेवू शकला किंवा मिंट करून ठेवू शकला. तर आता त्याची कोर्ट केस चालू आहे आणि जजने होकार दिलेला आहे की ही केस आम्ही ऍक्सेप्ट करू, कारण जर डिसेंट्रलाइज तुम्ही म्हणताय सिस्टीम, तर तुम्ही जर कोणी मायनिंग केलेलं असेल किंवा तुमच्या प्रोग्राम मधला, तुमच्या सॉफ्टवेअर मधला, नेटवर्क मधला काहीतरी इश्यू असल्यामुळे कोणाला जर काही इश्यू झालं असेल एक्स्ट्रा, तर ते तुम्ही थांबवू नाही शकत ना, ऑफकोर्स. तर तेच जजचं पण म्हणणं आहे, एक्झॅक्टली हेच म्हणणं आहे की डिसेंट्रलाइज तुम्ही कधीतरी डिसेंट्रलाइज ठेवला आणि एरवी तुम्ही सेंट्रलाइज कंट्रोल ठेवला तर ते चालणार नाही. तुम्हाला त्यांनी ही केस ऍक्सेप्ट केलेली आहे आणि आता बघायचं पुढे काय होतं. ते नेक्स्ट बातमीकडे वळूया. शार्क टँक्स केविन ओलियरी बिकम्स FTX स्पोक्सपर्सन, विल बी पेड इन क्रिप्टो. तर शार्क टँक नावाची जी स्टार्टअप्सला फंडिंग देण्याबद्दल एक रिअल काय म्हणतो आपण त्याला, रियालिटी टीव्ही मधली जी मालिका आहे अमेरिकेतली, तर आणि काही दुसऱ्या कंट्रीजमध्ये पण आहे, आपल्या भारतात सुद्धा आता लवकरच येते आहे. तर त्याच्यामधले जे केविन ओलियरी आहेत त्यांनी मध्यंतरी डोज कॉइनला पण नावं ठेवले होते. तर ते आता एका क्रिप्टो डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज जे आहे FTX, तर त्याचे ते स्पोक्स पर्सन बनलेले आहेत आणि त्यांची सॅलरी क्रिप्टो करन्सीमध्ये ते ऍक्सेप्ट करणार आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. Venmo enables users to automatically buy crypto with cashback rewards. ही अमेझिंग म्हणजे फॅसिलिटी त्यांनी दिलेली आहे की तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताय तर क्रेडिट कार्डमध्ये काय होत जातं, रिवॉर्ड पॉइंट्स गोळा होत जातात. आणि मला तरी असं वाटतंय की कमीत कमी 30-40-50% लोक असे असतील की जे ते रिवॉर्ड पॉइंट कधी आयुष्यात वापरतही नसतील आणि ते वेस्ट होत असतील. आता अर्थात माझ्यावरूनच मी परीक्षा करतो की मी समजा 10 वर्ष क्रेडिट कार्ड वापरतोय, 10 वर्षांपैकी हार्डली मला असं वाटतं की 2-4 वर्ष असे झाले असतील की मी ते रिवॉर्ड पॉईंट कुठेतरी काहीतरी सत्कारणी लावले. पण जर यांनी काय केलंय की ते रिवॉर्ड पॉईंट ऑटोमॅटिकली बिटकॉइन, लाईटकॉइन, इथिरियम आणि बिटकॉइन कॅश या 4 क्रिप्टो करन्सीज मध्ये कन्वर्ट करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. ही अमेझिंग फॅसिलिटी त्यांनी दिली आहे त्यांच्या युजर्सला. तर असेच जर हळूहळू डेव्हलपमेंट्स येत राहिले तर लोकांकडे ऑटोमॅटिकली सेव्हिंग्स गोळा होत जातील क्रिप्टोमध्ये आणि त्याचा त्यांना लॉंग टर्म मध्ये फायदा होऊ शकतो. कॉइनबेस जे अमेरिकेतलं खूप मोठं महाकाय एक्सचेंज आहे, तर त्याचा Q2 म्हणजे सेकंड क्वार्टरचा प्रॉफिट $1.6 बिलियन झालेला आहे. आणि आता ही पुढची बातमी जी आहे की ही गोष्ट वेगळी की त्यांनी हे ऍक्च्युली सेपरेटली द्यायला पाहिजे, पण ठीक आहे, त्यांची सवय की हेडिंग्स मध्ये सगळ्या गोष्टी एकत्र कोंबायच्या. तर कॉइनबेसचा सेकंड क्वार्टरचा प्रॉफिट $1.6 बिलियन आहे, ही वेगळी बातमी आहे. आणि इथिरियमचा ट्रेडिंग व्हॉल्यूम बिटकॉइनच्या ट्रेडिंग व्हॉल्यूम पेक्षा जास्त होता या क्वार्टरमध्ये, ही एक सेकंड बातमी आहे कॉइनबेसच्या हिशोबाने. ठीक आहे, तर महाप्रचंड ट्रान्झॅक्शन्स वगैरे यांच्याकडे होतात आणि ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे मला वाटतं अराउंड 6 करोड कस्टमर आहेत माझ्या मते. एक मिनिट मी चेक करून सांगतो. हा, व्हेरीफाईड युजर्स वेअर 68 मिलियन, म्हणजे 33 करोड अमेरिकेची लोकसंख्या आहे. तर 33 करोडपैकी जवळजवळ 6 करोड 80 लाख त्यांच्याकडे युजर आहेत. त्या युजर्समध्ये इन्स्टिट्यूशनल अकाउंट सुद्धा असतील, बरंच काही काही असेल. त्या डिटेलमध्ये जाण्यापेक्षा महत्वाचं काय गोष्ट आहे की 6 करोड युजर्स त्यांच्याकडे आहेत आणि त्यांचा ओव्हरऑल या क्वार्टरचा माझ्या मते ट्रेडिंग व्हॉल्यूम होता, एक सेकंड चेक करून सांगतो, आत्ता मी वाचला, काहीतरी $400 बिलियन माझ्या मते आहे ट्रेडिंग व्हॉल्यूम त्यांचा, विच इज ह्युमंगस. ओके, प्रचंड आहे. हे बघा 300 इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, हे बघा $145 बिलियन त्यांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम होता. तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे रिटेलवाले आहेत आणि इन्स्टिट्यूशनलवाले 317 बिलियन, म्हणजे जवळजवळ मी म्हटलं तसं $450 बिलियन त्यांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम होता एका क्वार्टरचा. खूप 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 मोठी गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात आता हे क्रिप्टो एक्सचेंजेस एखाद्या डेव्हलपिंग कंट्रीच्या स्टॉक मार्केटपेक्षा सुद्धा पुढे जाऊन पोहोचलेले आहेत ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि प्रॉफिट्समध्ये. $1.6 बिलियन एका क्वार्टरचा प्रॉफिट जर पकडला तर म्हणजे जवळजवळ $6 बिलियन होतात एका वर्षाचे प्रॉफिटमध्ये. आणि मला नाही वाटत की एखादं चांगलं बऱ्यापैकी मोठं स्टॉक मार्केट सुद्धा म्हणजे याच्यापेक्षा खालीच असेल असं मला वाटतं. पुढे वळूया. ही भारतातली बातमी आहे. वुमन फ्रॉम स्मॉल सिटीज कॉन्ट्रीब्यूट टू 65% ऑफ क्रिप्टो साइनअप्स इन इंडिया. आता ही बातमी चांगली आहे, खूप छान आहे, पण हे यांनी धडधडीत फक्त लक्ष अट्रॅक्ट करावं म्हणून या टाईपचं लिहिलेलं आहे. वुमन फ्रॉम, खरी बातमी काय पाहिजे की भारतामध्ये ज्या महिला किंवा ज्या लेडीज
रजिस्ट्रेशन करतायत, तर त्या महिला रजिस्ट्रेशन पैकी 65% गावातल्या आहेत किंवा मग स्मॉल सिटी मधल्या आहेत असं म्हणायला पाहिजे. पण त्यांनी काय म्हटलंय, हे बघितल्यावरती काय वाटतं की भारतातल्या सगळ्या रजिस्ट्रेशन पैकी 65% गाव आणि छोट्या शहरांमधल्या लेडीज आहेत असं वाटतं. पण तो हे चुकीची लँग्वेज वापरली आहे. असो, तर वझीरेक्सचा हा डेटा आहे. वझीरेक्स एक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे, भारतातलं जगातलं सगळ्यात मोठं एक्सचेंज आहे बायनान्स. तर त्याची ओनरशिप आहे. वझीरेक्स त्यांनी विकत घेतलेलं आहे काही आय थिंक 1.5-2 वर्षांपूर्वी. तर 2,648% जास्त ग्रोथ झालेली आहे 1 वर्षामध्ये त्यांच्याकडे. आणि त्यांनी जे हे म्हटलं होतं, ती बातमी ऍक्च्युली साईडलाच ठेवलेली आहे त्यांनी, नंतर कुठेतरी एका कोपऱ्यात ते म्हटलंय. ते बघा, आउट ऑफ ऑल द साइन अप्स ॲट्रिब्युटेड टू इंडियन वुमन, म्हणजे जेवढ्या लेडीजने रजिस्ट्रेशन केलं भारतातून वझीरेक्स मध्ये फक्त, त्यातल्या 65% आहेत टियर 2 आणि टियर 3 सिटीज मधून. ठीक आहे, तर अशी गोष्ट आहे की यांनी इथे थोडंसं जरा कन्फ्युजन किंवा जास्त लक्ष अट्रॅक्ट करण्यासाठी थोडीशी बातमी बदलली आहे. ठीक आहे, असू दे. पण 2,500% ग्रोथ आहे कमीत कमी. आणि फक्त 45% लेडीज आहेत त्या टियर 1 सिटीजल्या आहेत आणि बाकीचे 65% जे टियर 2 आणि टियर 3 सिटीज मधून आलेले आहेत. ही पण चांगली गोष्ट आहे. म्हणजे हळूहळू क्रिप्टोचं अडॉप्शन जे आहे भारतामधलं ते टियर 1 सिटीज मधून टियर 2 आणि टियर 3 कडे जातं. ही चांगली गोष्ट आहे. पुढे बोलूया. कॉइनबेस रिमूव्ह बॅक बाय $US क्लेम फ्रॉम USDC स्टेबल कॉइन. ठीक आहे, ही काय फार मोठी गोष्ट नाहीये. आतापर्यंत म्हणजे USDC जो सर्कलचा कॉइन आहे स्टेबल कॉइन, तर त्याचं असं म्हणत होते की 100% बॅक बाय $US. पण आता ते म्हणतायत की बॅक बाय इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ ऍसेट्स. तर त्याच्यामध्ये काही फार मोठी गोष्ट नाहीये. इन्स्टिट्यूशन्स आर बाईंग बिटकॉइन लाईक इट्स लेट 2020. तर आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 पासून आत्ताचं जे ग्रोथ सायकल आहे ते सुरू झालंय. त्याच्या आसपास बिटकॉइनची किंमत हार्डली $3,000-5,000 होती आणि नंतर ती पोहोचली $64,000. तर त्यानुसारच आता पुन्हा एकदा त्याच प्रकारचं बाईंग सुरू झालेलं असं यांचं म्हणणं आहे. बघायचं पुढे जाऊन प्राइस या वर्षाच्या एंडपर्यंत कुठे पोहोचलेलं आहे. मार्क क्युबन लायकन्स शटिंग ऑफ क्रिप्टो ग्रोथ टू स्टॉपिंग ई-कॉमर्स इन 1995. ऑफकोर्स इन्फ्रास्ट्रक्चर बिलमध्ये क्रिप्टोकरन्सी बिझनेसेससाठी रिपोर्टिंग आणि टॅक्सेशन इंट्रोड्यूस केलेलं आहे. ते बिल सुद्धा पास झालेलं आहे अर्धवट बावट सारख्या लँग्वेजमध्ये. सॉरी फॉर टू यूज दीज वर्ड्स, पण काही म्हणू शकत नाही त्याला दुसरं. कारण नको त्या लोकांना, इव्हन डेव्हलपर्सला आणि मायनर्सला आणि सगळ्याच लोकांना जाऊन रिपोर्टिंग करावं लागणार आहे आता या भाषेनुसारच जर सगळं पुढे होत राहिलं तर. बघायचं पुढे जाऊन काय होतं. तर यांचं म्हणणं काय आहे की मार्क क्युबन एक लेजेंडरी इन्व्हेस्टर आहेत, एंटरप्रेन्योर आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की ई कॉमर्सला जर तुम्ही 1995 मध्ये स्टॉप करायचा प्रयत्न केला असता असेच फालतू रूल बनवून आणि भयंकर रिपोर्टिंग रिक्वायरमेंट्स टाकून, तर बहुधा अमेझॉन आणि हे सगळे जे जायंट्स आले आणि इंटरनेट मोठं झालं ते पण नसतं झालं. सो त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एवढं स्ट्रिक्ट रेग्युलेशन किंवा स्ट्रिक्ट टॅक्सेशन किंवा स्ट्रिक्ट रिपोर्टिंग ठेवणं कमी करा, काहीतरी जरा क्रिप्टो फ्रेंडली लॉ बनवा, असं त्यांचं म्हणणं आहे. बघू पुढे काय होतं ते. पुढच्या बातमीकडे बोलूया. US सिनेटर क्लेम्स सपोर्ट फॉर क्रिप्टो अमेंडमेंट्स डिस्पाइट ब्लॉकिंग द बिल. आता हे म्हणजे चांगलं बोलण्या बाबतीत कठीण आहे, तरी प्रयत्न करतो. आपल्याला माहिती पॉलिटिशियन्स असे असतात की जे लँग्वेज पटकन म्हणजे परफेक्ट युटर्न घेणं किंवा खूप फास्ट युटर्न घेणं, रादर 360 पण नाही, आणखीन वेगवेगळ्या डिग्रीज मध्ये टर्न घेऊन परत इकडे तिकडे जाणं, स्टेटमेंट्स वळवणं, हे त्यांचं नॉर्मल काम असतं. तर ज्या एका माणसाच्या वोट मुळे किंवा ज्या एका माणसाने अख्खं इन्फ्रास्ट्रक्चर बिल मधल्या त्या क्रिप्टोच्या अमेंडमेंट्सला ब्लॉक केलं एका माणसाने, तो माणूस आता म्हणतोय की नाही माझा तर सपोर्ट आहे क्रिप्टो अमेंडमेंट्सला, पण मी वेगळ्या कारणांनी ब्लॉक केलं होतं. ऑफकोर्स ते कारण मे बी वेगळं असेल, पण आपल्याला नॉर्मल लोकांना ज्यांना सवय असते पॉलिटिशियन्स चे स्टेटमेंट वाचण्याची किंवा त्यांचे भाषण ऐकण्याची वगैरे, तर त्यांना माहिती असतं की ते एका ठिकाणी वेगळं स्टेटमेंट देतात, दुसरीकडे कार्य वेगळं करतात आणि पुन्हा नवीन स्टेटमेंट देऊन चौथीकडे वेगळं कार्य करण्यासाठी ते तयार असतात. सो मला कोणावरती काही नावं ठेवायची इच्छा नाहीये, भारतातल्या पॉलिटिशियन बद्दल, कुठल्या जगातल्या कुठल्याच पॉलिटिशियन बद्दल. ओव्हरऑल आपलं हे एक स्टेटमेंट आहे. तर त्यांनीच ब्लॉक केलं हे अमेंडमेंट आणि आता तेच म्हणतात की नाही माझा सपोर्ट होता. सो याच्यातून तुम्ही काय परीक्षा घ्यायची आहे ती घेऊ शकता. पुढे बोलूया. 5G ब्लॉकचेन नेटवर्क रेजेस $111 million इन अँडरसन लेड टोकन सेल. आता अँडरसन हॉरोविट्स नावाचे जे VC फर्म आहे मोठी, तर त्यांनी हिलियम नावाचं एक प्रोजेक्ट आहे तर त्याला सपोर्ट केला आणि टोकन सेल त्यांचा चालू होता हिलियमचा. त्याच्यामध्ये त्यांनी आय थिंक काहीतरी 750 करोड रुपयांच्या आसपास फंड्स उभे केलेले आहेत आणि पुढे जाऊन ते डिसेंट्रलाइज्ड 5G नेटवर्क बनवण्याच्या मार्गावरती आहेत.
सो दिस इज अन अमेझिंग आयडिया. बघू पुढे जाऊन काय होतं ते. खूप चांगली आयडिया आहे. टेलर फायनान्स डिप्लॉइज मेन नेट ऑन पॉलिगॉन, मायग्रेट्स 2200 NFTs. तर टेलर फायनान्स नावाची एक कंपनी होती जी डीफाय आणि याच्यामध्ये काम करत होती, NFTs मध्ये सुद्धा. तर इथिरियमचे प्राइजेस आणि प्राइजेसपेक्षा पण इथिरियमचे ट्रान्झॅक्शन फीज एवढे वाढलेले आहेत, प्लस भरपूर इश्यूज त्यांना वाटत होते, त्यामुळे त्यांनी इथिरियमच्या वरती बेस्ड पॉलिगॉन जे आहे, जे भारतातलं आहे, तर पॉलिगॉन वरती त्यांनी कम्प्लीट त्यांचं प्रोजेक्ट आय थिंक मायग्रेट केलेलं आहे आणि सगळे सोल्युशन्स तिकडून उचलून इथिरियम मधून पॉलिगॉनला पोर्ट केलेले आहेत. सो इथिरियमला सपोर्ट, त्यांच्या स्टेटमेंटमध्ये तेच आहे की इथिरियमला आम्ही पूर्ण सपोर्ट करतो, पण सध्याचे प्रॉब्लेम्स आमचे मोठे आहेत, त्यामुळे आम्ही पॉलिगॉनला मूव्ह होतोय, नंतर परत आम्ही इथिरियमला येऊ शकतो. पुढे वळूया. वॅनेक टेक्स न्यू अप्रोच विथ SEC फाइल्स फॉर बिटकॉइन स्ट्रॅटेजी ETF. तर वॅनेक नावाचे इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनी म्हणू शकतो किंवा मग फंड म्हणू शकतो आपण एक. तर त्यांनी आतापर्यंत 2 ते 3 वेळा क्रिप्टोकरन्सी ETF साठी ऍप्लिकेशन दिलेलं आहे. 4 वर्षांपूर्वीपासून ते ट्राय करतायत क्रिप्टो ETFचं ऍप्लिकेशन त्यांचं पास व्हावं, पण SECने अजूनपर्यंत एकही क्रिप्टोकरन्सी ETFचं अप्रुव्हल दिलेलं नाहीये. अजूनही बरेचसे प्रपोजल्स पेंडिंग आहेत, काही रिजेक्ट केलेत, काही पेंडिंग ठेवले. तर आता त्यांनी नवीन अप्रोच घेतलाय की क्रिप्टोला डायरेक्टली कनेक्ट न करता इतर ETFs किंवा इतर देशांमध्ये, जसं कॅनडामध्ये ETF आहे, बिटकॉइन ETF आहे, इथिरियम ETF आहे, तर आम्ही त्याला कनेक्ट करू आमचं प्रोडक्ट, असं म्हणणं आहे आणि अप्लाय केलेलं आहे. बहुधा हे अप्रूव्ह होऊ शकतं SEC कडून. बघू पुढे काय होतं ते. एव्हरी डॉग हॅज इट्स डे. डोजकॉइन अँड शिबा इनू फेच 50% गेन्स ॲज अल्टकॉइन्स रॅली. तर डोजकॉइन आणि डोजकॉइनला कॉपी करून बनवलेला शिबा इनू नावाचा हा एक आहे, टोकन आहे, तो कॉइन नाहीये. तर या दोघांची ग्रोथ झालेली आहे जवळजवळ 51%. पण हे कोणी म्हणणार नाही की ते ऑलरेडी त्यांच्या ऑल टाइम हाय पासून 1/3 वगैरे आहे. ओके, 50% गेन्स जे आहेत, हे 50% गेल्या 7-8 दिवसांपासूनचे आहेत किंवा 15 दिवसांपासूनचे आहेत. पण जर तुम्ही चुकून मे महिन्यामध्ये जर हे विकत घेतले असते शिबा इनू आणि डोजकॉइन, तर तुम्ही म्हणजे आता -60% ला वगैरे असता, -60%, 70%. सो भुरळून जाण्याची काही गरज नाहीये असे न्यूज वाचून. मी मुद्दामून ही न्यूज कव्हर केलेली आहे. तुम्ही लक्ष द्या, ओव्हरऑल ग्राफ चेक करा, लॉंग टर्मच्या हिशोबाने अभ्यास करा किंवा ऍटलीस्ट मिड टर्मच्या हिशोबाने अभ्यास करून मग डिसिजन घेत जा. हे 50% ग्रोथ झाल्यानंतर सुद्धा अजूनही ते -60, -70% ला आहेत त्यांच्या ऑल टाइम हाय पासून. सो मे बी ही अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही विकत घेऊन आपण काहीतरी ट्राय करू शकतो. पण तुम्ही तुमचा अनालिसिस स्वतः करा. पुढच्या बातमीकडे वळूया. PNC बँक इज प्लॅनिंग अ क्रिप्टो ऑफरिंग विथ कॉइनबेस. तर PNC बँक जी अमेरिकेतली 5व्या नंबरची सगळ्यात मोठी बँक आहे, त्यांचं टायअप झालेलं आहे कॉइनबेस बरोबर, जे अमेरिकेतल्या सगळ्यात मोठ्या एक्सचेंजेस पैकी एक आहे, रादर जगातल्या सगळ्यात मोठ्या एक्सचेंजेस पैकी एक आहे. आणि ते आता क्रिप्टोकरन्सी चे प्रोडक्ट्स विकण्यासाठी सुरुवात करतायत अमेरिकेमध्ये. पुढच्या बातमीकडे वळूया. बिटकॉइन प्राइस रेस्ट्स अबव की इंडिकेटर अमिड रिटर्न ऑफ रिटेल इन्व्हेस्टर्स. तर ऑफकोर्स इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कंटिन्युअसली परचेस करतातच आहेत मार्केट खाली गेल्यानंतर सुद्धा, आणि आता वर येत आहे. आता वर येताना बघितल्यावरती रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजे नॉर्मल तुमच्या आमच्यासारखे लोक जे बघतात की बाबा हा चल बिटकॉइन एवढ्याला होता, आता एवढ्यावरती पोहोचलाय, इथिरियम या प्राइसला होता, त्या प्राइसला पोहोचलाय, सो आपण आता सुरुवात करूया बाय करायला. आणि तसंच झालेलं आहे, परचेसिंग स्टार्ट झालेलं आहे ओव्हरऑल, आणि आता बहुधा मार्केट वर जाईल अशी सगळ्यांनाच आशा आहे. बघू पुढे काय होतं ते. चेंजिंग क्रिप्टो ट्रेडिंग पॅटर्न्स रिव्हील द मार्केट्स पॉवर शिफ्ट टू द वेस्ट. तर थोडक्यात काय की ट्रेडिंग व्हॉल्यूम कधी वाढतो, वीकेंड कधी स्टार्ट होतो, किंवा म्हणजे लोक वीकेंडला जास्त ट्रेड करत नसतील ना तसं, तर मग त्या सगळ्याचं अनालिसिस केल्यावरती या लोकांना कळलं की आता ओव्हरऑल सगळं जे ट्रेडिंग आहे त्याचा डॉमिनन्स वेस्टर्न कंट्रीजकडे चाललाय. आतापर्यंत चायनामध्ये तो डॉमिनन्स हायएस्ट लेवलला होता, आता हळूहळू तो थोडक्यात वेस्टर्न कंट्रीज म्हणजे अमेरिकेकडे आता हळूहळू जास्त डॉमिनेशन होत चाललेलं आहे. क्रॉस चेन डीफाय साईट पॉली नेटवर्क हॅक्ड, हंड्रेड्स ऑफ मिलियन्स पोटेन्शियली लॉस्ट. तर पॉली नेटवर्क नावाचं आय थिंक जॅपनीज कंपनी आहे, बहुधा डेव्हलपर तरी जॅपनीज आहे बहुधा. तर त्यांचे नेटवर्क हॅक झालं आणि पॉली नेटवर्क 3 मल्टिपल प्लॅटफॉर्म्सवरती काम करत होते, बायनान्स स्मार्ट चेन, इथिरियम आणि पॉलिगॉन ऑल्सो. तर त्यांना हॅक करून $600 मिलियन जवळजवळ हॅकरने गायब केलेले होते. ओके, पण हॅकर कम्युनिकेट करत होता डेव्हलपरशी आणि जगाशी त्यांच्या एन्क्रिप्टेड मेसेजेस मधून,
आणि आता त्याने अशी न्यूज आलेली आहे की त्याने फंड्स हळूहळू परत द्यायला सुरुवात केली आहे. सो मे बी तो हॅकर व्हाईट हॅट हॅकर होता आणि फक्त नेटवर्क मधल्या व्हल्नरेबिलिटीज तुम्ही चेक करा अशी वॉर्निंग देण्यासाठी त्याने पैसे म्हणजे क्रिप्टो काढून घेतले आणि तो आता हळूहळू परत देतोय. ओके, पुढच्या बातमीकडे वळूया. बिटमेक्स अनाउन्सेस $100 million CFTC अँड फिन्सेन सेटलमेंट. तर बिटमेक्स नावाचं डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे, क्रिप्टो करन्सीचे सेकंडरी प्रोडक्ट्स बनवून ते विकतात आणि त्यांच्यावरती ऑफकोर्स केस झालेली होती माझ्या मते मोठी आणि त्याचं सेटलमेंट म्हणून त्यांनी ₹750 करोड भरण्याचं ठरवलेलं आहे. सो सेटलमेंट करतायत ते केसची. CFTC म्हणजे कमोडिटीजचं जे मेन रेग्युलेटर आहे अमेरिकेतलं ते, आणि फिन्सेन म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्यांना थांबवण्यासाठी जी एजन्सी आहे ती, या दोघांना $50 million फाईन ते भरणार आहेत. पुढच्या बातमीकडे वळूया. क्रिप्टो अडॉप्शन इन मिडल ईस्ट विल कम फ्रॉम अनस्टेबल नेशन्स. तर आता याचा अर्थ काय की जिथे पण अनस्टेबल म्हणजे रादर पॉलिटिकली, फायनान्शियली आणि ओव्हरऑल लिडरशिपमध्ये इश्यूज असले की ते होतं की त्यांची करन्सी पण त्रासदायक होते किंवा मग करन्सी सांभाळणं, सेव्हिंग्स करणं वगैरे त्रासदायक होत जातं. सो ह्यूज इन्फ्लेशन जिथे हिट होतं, जसं व्हेनेझुएलामध्ये झालं, झिम्बाब्वेमध्ये झालं, तसंच आता सध्या मिडल ईस्टमध्ये सुद्धा काही ठिकाणी होतं, इराण आणि लेबनॉनमध्ये वगैरे. तर तिथून आता हळूहळू लोक काय करतील की त्यांची लोकल करन्सी जर प्रॉब्लेमॅटिक त्यांना वाटली तर ते थोडं बिटकॉइन आणि इतर क्रिप्टो करन्सीजमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतील किंवा त्यांच्यामध्ये ट्रेडिंग जे असेल, जे काही वस्तू विकत घेताना, काही कामं करताना, काही गोष्टी इम्पोर्ट करायच्या असतील तर, किंवा मग आता मी कुठला तरी एक पर्सन त्या देशात बसून बाहेरच्या US मधल्या लोकांना काहीतरी कन्सल्टन्सी देतोय, काहीतरी प्रोजेक्ट बनवून देतोय इथे बसून, त्यांच्या देशात बसून, तर तो पेमेंट ऍक्सेप्ट करताना काय प्रयत्न करेल की तुम्ही मला क्रिप्टोमध्ये पे करा, बरोबर. तर हळूहळू त्यानुसार तिथे आता नेक्स्ट वेव ऑफ अडॉप्शन जी आहे ती तिकडून येईल. आफ्रिकेमध्ये तर ऑलरेडी अडॉप्शन चालूच आहे, एशियाचा पहिला नंबर म्हटला तरी चालेल. तर त्यानुसार हळूहळू सौदीमध्ये पण म्हणजे त्या कंट्रीजमध्ये पण आता हळूहळू होईल. नायजेरियाज डिजिटल करन्सी टू बी डेझिग्नेटेड क्रिटिकल नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर. आता याच्यामध्ये काही म्हणजे न्यूज बनवण्यासारखं खरं तर काही नाहीये. कुठल्याही देशाची जर पेमेंट सिस्टीम आहे तर ते क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरच मानलं जातं. फक्त काहीतरी हवा करत राहायची सेंट्रल बँक डिजिटल करन्सीच्या बाबतीत, एवढंच यांचं आता काही लोकांचं गोल आहे असं मला वाटायला लागलंय. पण ठीक आहे, आपण सगळ्यांना इक्वल वेटेज देऊन आपण अभ्यास करत राहूया एव्हरीडे. तर नायजेरियाची जी CBDC असणार आहे तर त्याला हे म्हणतात की आम्ही डेझिग्नेशन देणार आहे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे त्याच्यामध्ये कधी काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे म्हणून त्याला हायएस्ट लेवल ऑफ सिक्युरिटी, हायएस्ट लेवल ऑफ जे काही फंड्स खर्च करणार आहेत, ऑडिट्स वगैरे सगळं एकदम वेगळ्याच लेवलचं. ठीक आहे, व्हेरी गुड. नेक्स्ट बातमीकडे बघूया. सर्कल इंटेंड्स टू बिकम अ फुल रिझर्व्ह नॅशनल कमर्शियल बँक. आता ही न्यूज आहे, याचा संबंध कुठेतरी माझ्या मते, जस्ट अ सेकंड, बायनान्स नाही याचं गेलं कॉइन, हे जे कॉइन बेसने केलेलं आहे USDC ला आतापर्यंत ते म्हणत होते बॅक बाय US$, आणि आता ते म्हणायला लागले की बॅक बाय फुल्ली रिझर्व्ड ऍसेट्स. ठीक आहे, तर हा जो प्रॉब्लेम झालेला आहे याला फाईट करण्यासाठी किंवा याच्यामधून बाहेर निघण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की ते प्रयत्न करतायत. सर्कल ही त्या USDC ची इश्युइंग कंपनी आहे. ते म्हणतात की आम्ही फुल रिझर्व्ह नॅशनल कमर्शियल बँकच बनवून टाकतो, म्हणजे बॅक बाय रिअल ॲसेट्स किंवा हे ॲसेट्स ते ॲसेट्स म्हणण्याऐवजी तुम्हाला माहिती असेल की जर माझ्याकडे आम्ही 1 करोड सर्कल इश्यू केलेत USDC तर $1 करोड आम्ही साईडला ठेवलेले असणार. आणि त्याचा अर्थ कधी निघतो, जेव्हा तुम्ही 100% रिझर्व्ह रेशो असेल तेव्हा. आता हा रिझर्व्ह रेशो हे तयार आहेत 100% ठेवायला. जर तुम्ही फक्त ऑनलाईन जाऊन चेक केलं की भारतातल्या नॉर्मल बँकांना रिझर्व्ह रेशो किती आहे किंवा अमेरिकेतल्या नॉर्मल बँकांना रिझर्व्ह रेशो किती आहे हे चेक करा, युरोपमधल्या बँकांना किती आहे, तर तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल की क्रिप्टो मधल्या कंपन्या एवढं करायला तयार आहेत तरी सुद्धा आपण त्यांना नावं ठेवतो. आता हे 100% रिझर्व्ह रेशो ठेवायला तयार आहेत तरी त्यांना नावं ठेवली जात आहेत. आणि इथे नॉर्मल बँका 10% रिझर्व्ह रेशो असला तर डोक्यावरून पाणी. ओके, 10% रिझर्व्ह रेशो नाहीच आहे भरपूर ठिकाणी, पण तुम्ही चेक करू शकता. आपण हळू एखाद दिवशी त्याचं अनालिसिस सुद्धा करू हवं तर. पुढच्या बातमीकडे बघूया. चेन अनालिसिस अनाउन्सेस इट विल इन्क्लूड डोजकॉइन कव्हरेज इन इट्स रिपोर्ट्स. तर हे ओके गोष्ट आहे. चेन अनालिसिस भरपूर काही चांगले रिपोर्ट बनवत असते आणि ते आता त्याच्यामध्ये डोजकॉइनला पण इन्क्लूड करणार आहेत. SEC फाइन्स पोलोनिक्स $10 million फॉर ऑपरेटिंग अनरजिस्टर्ड क्रिप्टो करन्सी एक्सचेंज.
आता यांचे काय रजिस्ट्रेशन आहेत, कसं आहे, हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस आहेत आणि त्याच्यामध्येच पोलोनिक्स कुठेतरी अडकलं आणि त्यांना आता 75 करोड रुपये फाईन मारलेला आहे. आणि पोलोनिक्स हे बऱ्यापैकी जुनं एक्सचेंज आहे. मी क्रिप्टोमध्ये होतो तेव्हा सुद्धा पोलोनिक्समध्ये मी तेव्हा पण चेक केलं होतं. तेव्हा सुद्धा आम्ही प्राइजेस वगैरे बघायचो, काही ना काही तिथून ऑप्शन्स चेक करायचो. इट इज अ व्हेरी ओल्ड एक्सचेंज. आणि आता ते टॉप 10 मध्ये वगैरे असं पटापट दिसत नाही, पण ते स्ट्रॉंग आहे, अजूनही चांगला कंटेंडर आहे. चेक करू शकता तुम्ही सुद्धा कधीतरी. तर त्यांना 75 करोड रुपये फाईन भरायचा आहे. आणि लगेच बघा, एसईसीने तिकडे फाईन मारला आणि लगेच कमिशनर जे आहेत त्यांचे, म्हणजे एसईसी चेअरपर्सन वेगळा, चेअरमन वेगळा आणि कमिशनर वेगळे आहेत. तर कमिशनरने लगेच त्यांना क्रिटिसाइज केलेलं आहे की तुम्ही रेग्युलेशन करायचं तर तुम्ही एन्फोर्समेंट सेंट्रिक अप्रोच नका घेऊ ना. बरोबर, प्रत्येकाला फाईन मारत सुटला तर रेग्युलेशन त्याचा अर्थ नसतो. रेग्युलेशन म्हणजे काय की तुम्ही त्यांना भेटा, त्यांना नोटीस पाठवा, त्यांच्याकडून रिपोर्ट मागवा की तुम्ही काय काय चेक करून मग तुम्ही कस्टमर्सला ऑनबोर्ड करताय, तुमच्याकडे रिझर्व्ह किती आहेत, तुमच्याकडे कोल्ड स्टोरेज आहे का, तुमच्याकडे हॉट वॉलेट्स किती आहेत, हे सगळं तुम्ही चेक करा. त्यानंतर मग त्यांना समजावून सांगा सुरुवातीला की बाबा असं नका ऑपरेट करू, तसं ऑपरेट करा. किंवा मग नोटीस पाठवा की तुम्ही न्यूयॉर्कच्या कस्टमर्सला कशी काय सर्व्हिस देऊ शकता ते आत्ताच्या आत्ता थांबवा, तुम्ही आमच्याकडे अप्लाय करा, एवढी आमची फी आहे, इतके करोड तेवढे करोड, नंतर 1000 पानांचा असा रिपोर्ट सबमिट करा, तसं हे करा, त्यानंतर आम्ही विचार करू तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये ऑपरेट करायला द्यायचंय की नाही. ही नॉर्मल प्रोसिजर आहे ना जगातल्या सगळ्या रेग्युलेटर्सची. तर हे कमिशनर साहेब तेच म्हणतात की तुम्ही असं रेग्युलेशन सेंट्रिक अप्रोच घ्या, एन्फोर्समेंट सेंट्रिक अप्रोचच्या आहे. चांगलं म्हणतायत ते, बघू पुढे काय होतं ते. इंडिया प्लॅन्स टू अनवील सेंट्रल बँक डिजिटल करन्सी मॉडेल बाय इयर एंड. तर आता भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे आपली, त्याचे डेप्युटी गव्हर्नर जे आहेत त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे. रविशंकर म्हणून त्या साहेबांचं नाव आहे. त्यांची मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यासाठीची, तर त्यात त्यांनी म्हटलंय की हे कॉम्प्लिकेटेड इश्यूज आहेत आणि फास्ट इव्हॉल्विंग टेक्नॉलॉजीज आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर चॉईसेस आम्हाला घ्यावे लागणार आहेत की या दिशेने जायचंय की त्या दिशेने जायचंय, आधी या बँकांना द्यायचंय की त्या बँकांना द्यायचंय, कसं करायचंय थोडक्यात हे ना. तर त्यानुसार आम्हाला या वर्षाचा एंड तरी उजाडेल मॉडेल अनाऊन्स करायला. तर मला वाटतं आता या 2022 मध्ये वगैरे यांचं थोडक्यात काहीतरी सुरू होईल असं वाटतंय. आणि या नोटवरती आपण आज पूर्णविराम जस्ट घेण्याच्या आधी एकदा फक्त coinmarketcap.com ला जाऊन मी रिफ्रेश करतो. ओके, तर 11 ऑगस्ट 2021 ला संध्याकाळी 6:45 वाजता रादर 6:44 बिटकॉइन होता $46,077. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया क्रिप्टोकरन्सी जगतातल्या सगळ्या नवीन घडामोडींसह आणि मार्केट अपडेट्ससह. तोपर्यंत बाय द टिप्स अँड ऑडिओ. बाय गाईज.